ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नव्या कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात नागपुरात भाजपने आंदोलन केलंय। कृषी कायद्यांची अंमलबजावणी न करण्याबाबत पणन विभागाच्या आदेशाची भाजप नेत्यांनी होळी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात भाजपचे ग्रामीण भागातले अनेक नेते सहभागी झाले होते। पणन विभाग शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला। पणन विभागाच्या बेकायदेशीर कृतीविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला। परभणीमध्ये राज्य सरकार विरोधात भाजपने आंदोलन केले। केंद्राचा कृषी कायदा राज्यात लागू करण्याची मागणी करत आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी केली। अमरावतीमध्ये कृषी कायद्याविरोधात विरोधक आक्रमक झालेले असताना भाजपने अनिल बोंडे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर समर्थनार्थ आंदोलन केलं। यावेळी राज्याने कृषी कायद्याला स्थगिती देणाऱ्या आदेशाची होळी करत राज्य सरकारची धिंड काढण्यात आली। त्याचसोबत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही झाली। सोलापूरमध्ये रात्री उशिरा हाथरस घटनेच्या निषेधार्थ पोस्टरबाजी करण्यात आली। उत्तर प्रदेश इथल्या हाथरस प्रकरणावरून मागच्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये तणावाचं वातावरण आहे। विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली आहेत। मात्र कोणत्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीच्या नावाशिवाय घटनेच्या निषेधार्थ पोस्टर लावण्यात आलेत। सोलापुरातल्या शिवाजी चौक ते डफरीन चौक परिसरात हे बॅनर्स लावण्यात आलेत। हे बॅनर्स कोणी लावले याबाबत काही माहिती नाहीये। गोंदिया शहरामध्ये कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं। यावेळी राज्यामध्ये कृषी कायदा लागू करण्याची मागणी जोर धरत होती। बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केलंय। यावेळी भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती ट्रॅक्टर चालवण्यात आला। कृषी कायदा राज्यात लागू करण्याच्या मागणीवरून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी झाली। शिर्डीमध्ये कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केले। कोपरगाव तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाची भाजपकडून नंदुरबारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली। राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। जळगावमधल्या जामनेरमध्ये भाजपच्या प्रदेश किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। केंद्रानं पारित केलेला कृषी कायदा महाराष्ट्रातही त्वरित लागू करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली। यवतमाळमध्ये नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी वारकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। कृषी कायदा व्यापार धार्जिणा असून त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होईल अशी टीका करत शेतकरी वारकरी संघटनेनं कायदा मागे घेण्याचा इशारा केंद्र सरकारला दिलाय। शेतातली 5 एकर सोयाबीन पेटवून दिल्याची घटना परभणीतल्या पिंगळी गावामध्ये घडली आहे। शेतकरी अंबादास क्षीरसागर यांच्या शेतात सोयाबीनच्या गंजी लावून ठेवल्या होत्या। पहाटेच्या सुमारास या गंजीला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली। त्यात 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण सोयाबीन जळून खाक झालंय। वर्ध्यातल्या कृषी अधिकारी कार्यालयात युवा परिवर्तन की आवाज या संघटनेकडून तोडफोड झाली आहे। सोयाबीनची बोगस विक्री केल्याची तक्रार या संघटनेकडून करण्यात आली होती, पण कृषी अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप आंदोलकांनी केलाय। दरम्यान तोडफोडीनंतर आंदोलकांनी कार्यालयास कुलूपही ठोकलं होतं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप उघडण्यात आलं। बारामतीतल्या काटेवाडी इथल्या राज्य महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी खड्ड्यात झाडे लावत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। बारामती इंदापूर राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं तातडीनं खड्डे बुजवण्यासाठी गांधीगिरी करत हे आंदोलन झालं। राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। राज्य महामार्गावरती खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत आणि या सगळ्या प्रकाराकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी खड्ड्यांमध्ये झाडं लावत अनोख्या पद्धतीनं नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं तातडीनं खड्डे बुजवण्यासाठी गांधीगिरी स्टाईलनं हे आंदोलन झालं। राज्यमंत्री भरणे यांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे।